मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरात सध्या आपण आहोत आणि महायुतीची सभा इथं आज पार पडणार आहे। या सभेसाठी माझ्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात महिला ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या आलेल्या आहेत आणि मुंबईतलं जे वातावरण असणार आहे महापालिका निवडणुकीचं हे वातावरण बदलण्यात किंवा हे वातावरण एकूण सेट करण्यात या लाडक्या बहिणींचा मोठा वाटा असणार आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊ महायुतीने त्यांना काय दिलंय आणि महायुतीसाठी त्या इथपर्यंत का आलेल्या आहेत, त्यांच्या भावना काय आहेत। सगळ्यात आधी मला सांगा ताई, आलात कुठून? विले पार्ले। बरं तुम्ही? आम्ही पण विले पार्लेवरून आलो। पूर्ण गॅंग आहे आमची विले पार्लेची। बर, सगळी त्यांच्या महिलांचा ग्रुप घेऊन येत आलेले आहेत। काय महायुतीला कसं वातावरण मुंबईत? एकदम झकास, एकदम भारी वातावरण आहे सगळीकडे। पुरा मुंबईमध्ये वातावरण भारी आहे। सत्ता येणार का? पण येणार येणार। बर, आता हे काय म्हणतायत ठाकरे बंधू म्हणतायत की मुंबईत मराठी पाहिजे, मग मराठी पाहिजे आणि हे लोक बी मराठीसाठी करतात करणार ना। नाही केलं तर आम्ही त्यांच्या मनगटीवर बसणार ना। मराठ्यासाठी काय नाही केलं, मराठ्यासाठी केलंच पाहिजे। मराठी पाहिजेच मुंबईमध्ये। ताई, काय लाडके बाईंचे पैसे वगैरे येते, सगळ्याचा फायदा होणार म्हणतात इलेक्शन? येतात ना, पैसे येतात आम्हाला, येतात प्रत्येक महिन्याला 1,500 येतात। आता हे 2 महिने आले नाहीयेत, पण आता पुढे येतील नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता। आता निवडणुकीच्या आधी येतील काय? निवडणुकीच्या अगोदर नाही येणार आहे, निवडणूक झाल्यावर येतील एवढा विश्वास आहे। बरं, आता मला सांगा, हे विरोधक जे आहेत आता तुमचे, ते म्हणतात की 1,500 रुपये देऊन तुम्ही मतं विकतायत तुमचे। नाही, असं नाही। सगळ्याला त्यांच्या त्या पण घेतात ना पैसे, जे बोलतात त्या पण घेतात, आम्ही पण घेतो त्या पण घेतात। आणि बीजेपीच्या कार्यकर्त्याला, शिवसेनेच्या कार्यकर्त्याला, सर्व कार्यकर्त्याला पैसे मिळतात। सगळ्या लाडल्या बहिणीला पैसे मिळतात। असं नाही की ती त्या शिवसेनेचे आहेत किंवा ह्या शिवसेनेचे, असं मतभेद नाहीये। सर्वांना एकसारखे पैसे आहेत। मुंबई तुटून जाईल म्हणतात महाराष्ट्रापासून, मुंबई गुजरातची होईल, मुंबई केंद्राची होईल। कसं मग हे मुंबईत जर असं व्हायला लागलं कसं करणार? नाही होऊ देणार, आम्ही नाही होऊ देणार। आमची मुंबई आमचीच राहणार। हे लोक कोण असं बोलतात, सगळे अफवा आहेत, पण नाही होणार। आणि आम्ही महिला एवढ्या सक्षम आहेत ना, मुंबई गुजरातची होऊ देणार, मुंबई वेगळी होऊ देणार नाही। मग आता मराठी तुमचा महापौर शिवसेनेचा करायचा की भाजपचा? ज्यांचे जास्त नगरसेवक येतील त्याचा महापौर होणार। शिवसेनेचा बी होईल, नंतर बीजेपीचा होईल। तुमच्या भागात कोणाचा आहे नगर? आमच्या भागात बीजेपीचा आहे, मिलिंद शिंदे। याच्या आधीचे नगरसेवक बीजेपीचे होते, यावेळेस आता तेच उभे आहेत का? नाही, दुसऱ्याला तिकीट दिलं। गेल्या वर्षी ज्योती आळवणी होती, आता या भरल्या मिलिंद शिंदे आणि पूनमताई खासदार आहे आणि पराग आळवणी 3 टाइम आमदार आहेत। ओके, काकू तुम्ही कुठले आहेत? पार्ला। पार्ल्याचे। मला सांगा, महायुतीचा जो प्रचार चालू आहे, विकास कामं केले आम्ही, त्या विकास कामाच्या मुद्द्यावर आम्ही निवडून येणार आहे असं महायुतीचं, शिंदे साहेबांचं आणि तुमच्या फडणवीस साहेबांचं म्हणणं आहे। पण दुसरीकडे मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल असं म्हटलं जात आहे, काय वाटतं? नाही नाही, असं काही नाही। मराठी लोक थोडे गप्पा बसणार आहेत, मराठी लोक गप्प बसणारच नाहीत ना। मग आता उद्या चालून समजा इथं मुंबईमध्ये महापौर करायची वेळ आली, तुम्हाला काय वाटतं, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं झालं पाहिजे की भाजपचा? एकनाथ शिंदेचा। ताई, तुझ्या घरात तर भाजपचं काम आहे। आणखी काही मुद्दे आहेत ते आपण बोलू। सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे त्यांच्या तोंडून आता आलं, मेट्रो आहे, कोस्टल रोड आहे। मुंबईत ज्या नवीन लोकल येणार आहेत त्या लोकलमध्ये एसी डबे आम्ही देऊ असं देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहेत मुख्यमंत्री। होतील काय कामं? होणार। आता सध्या पण झाले मुंबईत मध्ये, विरार ते चर्चगेट महिला लोकल आहे, म्हणजे एसी आहे। एसी आहे? हाय। आणि आता मेट्रो आहे। आपल्याला दादरला यायला 1-1.5 घंटा लागतंय पार्ल्याहून इथपर्यंतला। आपण 5 सेकंदात दादरला आलो। 5 सेकंदात कशा आल्या? म्हणजे किती सेकंद काय? 5 सेकंदात कुठं? पण झाले की नाही, आलो की नाही, अर्धा तास पकडा, पण झालं ना मुंबई। ताई, मला सांगा, आता सध्या ठाकरेंनी कामं केलेले आहेत का इथं, जुने कामं की नाही? त्यांचे पण आहेत, त्यांचे पण आहेत। आम्हाला त्यांनी कामं केलेले आहेत आणि हे पण करतायत। जे काम करणार ते जिथून येणार। आता कोणी केलेले आहेत काम? आता सध्याला तर पराग आडवणी करतायत आमच्या इकडे कामं। जसे आमदार आहेत ना, तसे त्यांचेच माणसं कामं करतायत।
शिवसेनेच्या अगोदर होते शिवसेनेचे पण करायचे कामं जे आले निवडून की कामं करतात असं नाही कोण. ते काय ते खान महापौर होईल वगैरे वगैरे काहीतरी चाललंय ते कसं नाही होणार हा? नाही होणार आमच्या पार्टीमध्ये तर खान बिन महापौर होणार नाही. असं कसं आहेत की तुमच्या पार्टीत उमेदवार आहेत ना? असतील आमच्याकडे नाहीये. मराठीच महापौर बनणार आहे. मुंबईचा महापौर मराठीच बनणार आहे. हा. मग ठाकरे पण तर मराठी आहेत ना? मग आहेत ना ठाकरे बंधू पण मराठी आहेत ते पण होते ना मुख्यमंत्री ते पण होते ते पण आले तर चालेल आम्हाला काय नाही असं. ठाकरे सरकारची सरकार बीएमसीत आली ना तर त्यांचा बी मराठीच महापौर होणार. हा मराठी सवालच नाही. मग हे खानचा वगैरे काय मुद्दाच नाहीये. ते आम्हाला माहिती नाही बाबा ते अहो तुमच्याच पक्षाचे शहर अध्यक्ष म्हणतात की नाही होणार नाही होणार मराठीच राहणार. तुम्ही कुठून आले? विले पार्ले पार्ला मराठी में आता नहीं आप किसको सपोर्ट करने के लिए आए? ठीक आहे अजूनही काही महिला आहेत अजूनही काही बऱ्याचशा वेगवेगळ्या भागातून इथं आलेल्या महिला आहेत. मैदान आता हे सगळं भरायला सुरुवात झालेली आहे. काही कुठून आल्या? विले पार्ले. बरोबर. काय महायुतीला का सपोर्ट करताय? काय कारण वाटतं तुम्हाला? त्यांची कामं चांगली आहेत. कुठले काम? काय काय वाटतं? ते लाडकी बहीण योजना चालवतात परत रस्त्यांची वगैरे कामं करतात बरीच कामं करतात त्यामुळे अजूनही महिला आहेत काही त्यांच्याशी बोलू. काय महायुतीला सपोर्ट करायला आले का? हो पुन्हा भाजप की शिवसेना? आपला शिवसेना. बरं मला सांगा मुंबईत मराठी पाहिजेत म्हणतात महापौर भाजप करणार आहे का मराठी महापौर? नाही भाजप नाही आपला बीजेपी सॉरी भाजप बीजेपी एकच आहे. करणार ना का नाही करणार. बरं. तुम्ही कुठून आले? आम्ही पण मुंबई मधले कुणाला सपोर्ट करायला आले? बीजेपी हा? बीजेपी कुणाला? बीजेपी बीजेपी. ताई तुम्ही? बीजेपी तर अशा ज्या सगळ्या महिला आहेत त्या इथं आलेल्या आहेत आणि भाजपला महायुती माफ करा भाजपला महायुतीला सपोर्ट करायला आम्ही इथं आलेलो आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता ही सभा इथं पार पडणार आहे. या सभेसाठी या सगळ्या महिला इथं पोहोचतायत आणि पुढच्या काही वेळात सभा सुरू होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाषणं होतील. या भाषणाकडे आपलं लक्ष असणार आहे. सध्या इथे थांबू. या सभेच्या सगळे अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. माझ्यासोबत माझ्या सहकारी आदित्यसह सुधीर काकडे, मुंबई लोकमत.